लाडकी बहीण योजनेनंतर सरकार आता अजून एक नवीन योजना फक्त महिलांसाठी घेऊन येतंय आणि ती योजना म्हणजे माझी सक्षम बहीण योजना. होय, माझी लाडकी बहीण योजनेनंतरची ही एक नवीन योजना आजपासून प्रारंभ होते आहे, सुरू होते आणि या योजनेचं नाव आहे माझी सक्षम बहीण योजना. आणि या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 5,000 रुपयांपर्यंत पैसे मिळणार आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. महिन्याला 5,000 रुपयांपर्यंत त्या ठिकाणी त्यांना हप्ता मिळू शकतो. आता या योजनेसाठी सर्वच महिला अर्थातच पात्र नाही आहेत. काही निवडक महिलांनाच या योजनेचा लाभ होणार आहे. आता कोणत्या महिला पात्र असतील, कोणत्या अपात्र असतील आणि या योजनेचा फॉर्म नक्की कसा भरायचा, सगळी माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. परंतु व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट, दिवाळी बोनस जवळपास 90% महिलांना मिळालेला आहे. तुम्हाला दिवाळी बोनस मिळाला की नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे सुद्धा सांगा की तुम्हाला दिवाळी बोनस नक्की किती मिळाला. कारण काही महिलांना तब्बल 7,500 रुपये त्या ठिकाणी दिवाळी बोनस लाडकी बहीण योजनेचा आलेला आहे. अर्थातच हे पैसे त्यांचे जुलैपासूनचे आहेत. त्यांना आत्तापर्यंत एकही रुपया मिळालेला नव्हता आणि अशा बहिणींना तब्बल 7,500 रुपये त्या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला किती पैसे आले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला तर या व्हिडिओला, मला आशा आहे की तुम्ही आत्तापर्यंत लाईक केलेलं असेल. सर्व बहिणींना विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. बघूया की ही नवीन योजना नक्की सरकारनं कोणती आणली आणि यासाठी कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत. तर बघा, सर्वात मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखी एक नवीन योजना. आता महिलांना काय मिळणार? बघा, राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. सगळ्यांना माहिती आहे की ही जी लाडकी बहीण योजनेची सरकारनं घोषणा केली होती त्याचा प्रमुख उद्देश तो होता की आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि या निवडणुकांमध्ये सरकारला विजय खेचून आणायचा आहे, पुन्हा एकदा सरकार स्थापन करायचं आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजनेची सरकारनं घोषणा केली. आता या लाडकी बहीण जी योजना आहे तर त्या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला सरकारकडून सध्या 1,500 रुपये मिळत आहेत. बरोबर, 1,500 रुपये 1,500 मिळत आहेत. आणि याच दरम्यान आता महिलांसाठी आणखी एक नवीन योजना सरकारकडून आणण्यात येत आहे. होय, महिलांची दिवाळी अतिशय आनंदाची जाणार आहे. महिलांसाठी हे येणारं सगळं वर्ष भरभराटीचं जाणार आहे असं वाटतंय. बघा, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. या योजनेसाठी म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि या योजनेचा लाभ घेतलाय. सरकारच्या या योजनेचं बरंच कौतुक होतंय आणि याचं श्रेय सुद्धा सगळे पक्ष, सगळे नेते घेताना दिसतात. परंतु यामुळे सरकारच्या तिजोरीवर मात्र प्रचंड भार पडतोय. कारण जे पैसे लोकांना वाटले जात आहेत ते ज्यांनी कर भरलाय, टॅक्स भरलाय त्यांच्यातूनच तर जात आहे. तर अशी टीका त्यांच्यावर केली जाते. आता बघा, हे सगळं सोडून द्या. आता महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी खाली आहे की याच दरम्यान आता महिलांसाठी आणखी एक नवीन योजना आणण्यात येत आहे. होय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेनंतर आता भाजप नेते, डोंबिवलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. पहा, उपक्रमाचं नाव काय आहे? योजनेचं नाव आहे सक्षम भगिनी उपक्रम. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी या उपक्रमातून बचत गटांच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. म्हणजे या योजनेचा उद्देश आहे की महिलांना स्वावलंबी बनवायचे, स्वतःच्या पायावरती उभं करायचे आणि यासाठी अनेक उपक्रम राबवले जातील की जे उपक्रम बचत गटांच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत. आता यातून होईल काय? तर ज्या महिला आहेत त्यांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. आता या उपक्रमामध्ये तब्बल 5,000हून जास्त महिलांनी त्या ठिकाणी भाग घेतला होता. आता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक पाठबळ दिलं आणि आता त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची त्या ठिकाणी सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा उद्देश आहे महिलांना आत्मनिर्भर बनवायचं, स्वावलंबी बनवायचं आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून द्यायचा, अर्थात त्यांच्या हाताला काम मिळवून द्यायचं. डोंबिवलीतील महिलांच्या बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळवून देत त्यांच्या उत्पादनांमधून त्यांना उत्पन्नाची सोय केली जाणार आहे. अर्थात महिलांना त्या ठिकाणी उत्पादनं महिला बनवतील आणि त्याची विक्रीची सोय जी आहे
ती त्या ठिकाणी सरकारकडून केली जाणार आहे. नवरात्रीच्या निमित्तानं या उपक्रमाचं उद्घाटन मंत्री चव्हाण यांनी केलं आणि त्यावेळी 5,000हून जास्त महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आपल्याला माहिती आहे नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांचं पूजन केलं जातं. तर सध्याच्या ज्या महिला आहेत, भगिनी आहेत, त्या सुद्धा देवीचंच रूप आहे. त्यांना नवदुर्गा असं आपण म्हणत असतो. तर त्यांच्याकरता हा उपक्रम, ही एक नवीन योजना आणली आहे. बघा आता नक्की काय केलं जाईल या उपक्रमांतर्गत, या योजनेमध्ये नक्की काय केलं जाईल. तर शहरातील निरनिराळ्या शाखांच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले पदार्थ, जसं की महिला अनेक प्रकारचे पदार्थ तयार करत असतात, दिवाळीचे वगैरे पदार्थ तयार करत असतात, अनेक वस्तू त्या तयार करत असतात. तर महिलांनी तयार केलेले पदार्थ आणि वस्तू, फक्त पदार्थच नाही, पदार्थ आणि वस्तू ऑर्डरनुसार वितरकांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. म्हणजे महिलांनी फक्त पदार्थ आणि वस्तू तयार करायच्या, त्यांचं विक्री किंवा त्यांची वाहतूक सगळ्या गोष्टी सरकार करणार आहे. आणि त्यामुळे महिलांना घरीच, हे बघा हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे महिलांना घरीच वस्तू तयार करण्याची आणि कोणताही त्रास न घेता उत्पन्न मिळवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. अर्थात तुम्ही जर बचत गटामध्ये असाल तर तुम्ही फक्त घरी वस्तू तयार करायच्या आहेत, पदार्थ तयार करायचे आहेत, त्यांची विक्री करण्याचं काम, त्यांचं मार्केटिंग करण्याचं काम सरकारनं स्वतःवर घेतलंय सक्षम भगिनी उपक्रमाद्वारे. आता या उपक्रमामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर स्वावलंबी बनण्यास मदत होईल असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. लाडकी बहिणी योजनेनंतर आता सक्षम बहिणी उपक्रमाचा काय परिणाम होतो, महिला मतदारांना हा उपक्रम कसा वाटतो, याकडेच अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. तर बघा, तुम्ही सुद्धा जर बचत गटामध्ये असाल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरीच वस्तू तयार करू शकता, पदार्थ तयार करू शकता. त्याच्या विक्रीची व्यवस्था सरकारकडून केली जात आहे. तुम्ही देखील तुमच्या भागामध्ये, तुमचं जे शहर असेल किंवा गाव असेल त्या ठिकाणी जे काही आमदार आहे, जसं की या ठिकाणी डोंबिवलीकर आमदारांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला, तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला. तर त्याप्रकारे तुमच्या भागामध्ये जे काही नेते आहेत, आमदार खासदार आहेत, तर त्यांच्याकडे तुम्ही तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून तुमचं म्हणणं सादर करा आणि तुमच्यासाठी देखील ही जी एक नवीन योजना आहे जी सरकारने आणली, तर ती योजना राबवण्याची त्यांना विनंती करा. त्यांना सांगा की आम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ हवा आहे, आपल्या भागामध्ये ही योजना आपण राबवा. जर आपण या योजनेद्वारे सक्सेसफुली चांगल्या प्रकारे जर उपक्रम राबवले तर आपल्याला देखील महिन्याला 5,000 काय तर 50,000 रुपयापर्यंत देखील तुम्ही त्या ठिकाणी कमवू शकता. गरज आहे तुम्ही तयार केलेल्या वस्तूंना, तुम्ही तयार केलेल्या पदार्थांना एक बाजारपेठ मिळवून देण्याची, त्या वस्तूंचं मार्केटिंग करून त्या वस्तूंची विक्री होण्याची. तर तुमच्या भागातील जे काही सरकारी लोक आहेत त्या सर्वांना पुढाकार घ्यायला तुम्ही भाग पाडा, तुमचा गट बनवा आणि या योजनेचा तुम्ही अचूक लाभ घ्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.